गोव्याचं अट्रॅक्शन जे आहे ते संपूर्ण देशाला नव्हे विदेशालाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली असतील किंवा खेड्यापाड्यातील मराठवाड्यातील विदर्भातील अनेक जण इथे येत असतात, आपल्या फॅमिलीसोबत येत असतात, मुलांना घेऊन येत असतात. पण रोमिओ लेन या हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर तब्बल 25 जणांचा बळी गेला आहे, त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यानंतरच प्रश्न उपस्थित होत आहेत की जे हॉटेल्स गोव्यामध्ये आहेत त्यांच्या हॉटेलच्या सर्व प्रिकॉशन घेतल्या जातात का, मग ती फायर ब्रिगेडची परमिशन असेल किंवा इतर काही परमिशन असतील घेतल्या जातात का. आता सरकारने एक समिती गठीत केली आहे. ती समिती जी आहे संपूर्ण गोव्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, नाईट क्लब यामध्ये जाणार आहे आणि सगळ्या परमिशन आहेत की नाही आहेत हे तपासणार आहे. पण हे वराती मागूनचं घोडं आहे का असेही प्रश्न होत आहेत. दुसरं एक महत्त्वाचं की आम्ही सध्या वाघा बीचवर आहे आणि हा एवढा सुंदर नजारा जो आहे तो पाहण्यासाठी प्रत्येकजण इथे उत्सुक असतो. महाराष्ट्रातून लोक येत असतात, काही लोक जे आपले निवृत्ती काळातही जे फिरणं असतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि असं सुंदर देखावा पाहण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातून अनेक लोक येतात. असंच एक जोडपं माझ्यासोबत आहे आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे की ही आगीची घटना झाल्यानंतर त्यांच्या मनात कुठले प्रश्न उपस्थित होत आहेत आणि काय त्यांच्या सरकारकडून अपेक्षा आहेत. काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव राहुल गुरवे, मी पुण्यावरून आलो. तुमचं नाव काय? प्रियांका गुरवे. आता ही आगीची घटना तुम्ही वाचली असेल, म्हणजे 25 लोकांचा बळी गेला, तर त्यावेळेस तुम्ही कधी आलात म्हणजे गोव्यामध्ये? मी नेमकं त्याच वेळेस इथे होतो. मी गेल्या 4 दिवसापासून गोव्यालाच आहे आणि ही खूप दुर्दैवी घटना आहे. पण यासाठी जे हॉटेल्स आहेत त्यांनी प्रिकॉशन्स घेतली पाहिजे, जसं की फायर अलार्म सिस्टम आहे याची ऑडिट त्यांनी घेतली पाहिजे, ॲटलिस्ट विकली बेसिस तरी घेतली पाहिजे आणि ज्या सगळ्या सिस्टीम आहे फायर अलार्म त्या वर्किंग आहेत की नाही त्या झालं पाहिजे, जेणेकरून अशा दुर्घटना भविष्यात नको व्हायला. कारण की 25 लोकांचा बळी जाणं हे काही छोटी गोष्टी नाही आहे, खूप दुर्दैवी गोष्ट आहे ही. तर फायर अलार्म जी सिस्टीम आहे ही डेली म्हणजे ऑडिट त्याचं झालं पाहिजे रेग्युलर बेसिसवरती. कारण की भरपूर ठिकाणी अशा गोष्टी होतच चालल्या आहे आणि आपण प्रिकॉशन घ्यायला सांगतो पण त्या फक्त फायर ज्या सिस्टीम आहेत त्या फक्त लावलेल्या असतात, पण त्या वर्किंग आहेत नाही आहे त्याचं ऑडिट नसतं कुठेच. आणि म्हणजे मोस्ट ऑफ द तुम्ही बघितलं तर सोसायटीमध्ये पण ते तसंच होतं की फायर सिस्टीम आहेत पण त्यावर दुर्लक्ष फायर जे ऑडिट व्हायला पाहिजे त्याकडे दुर्लक्ष होतं. मी तुमच्याकडे तुम्ही लहान मुलाला घेऊन, काय नाव तुझं? साक्षी. साक्षी असं नाव आहे. आता मला ताई हे सांगा, तुम्ही इथे आल्यानंतर ही आगीची घटना झाली, एक फॅमिलीला घेऊन येतात, मुलांना घेऊन येतात, तर थोडंसं असं वाटलं की अरे बापरे आपण आलो गोव्याला? हो, भीती वाटली. लहान मुलगी सोबत असणार तर भीती वाटणारच. मग काय केलं पाहिजे? हॉटेल मालक आहेत किंवा सरकार आहे यांनी काय केलं पाहिजे? हां. तेच ऑडिट फायर याची ऑडिट झालीच पाहिजे सर. इवन गव्हर्नमेंटने पण येऊन तिथं चेक केलं पाहिजे की ज्या हॉटेल्समध्ये आहेत तिथे रेग्युलर ऑडिट होते का, फायर सिस्टीम ऑडिट होईल का, तिथे फायर लागल्यावरती अलार्म वाजतात का. तर ते पण सरकारने एक समिती गठीत केली आहे, ती समिती आपलं काम करेल, त्यानंतर तरी नीट होईल असं वाटतं की नाही? हे काही दिवस थोडंसं डिपेंड करतं. कारण प्रत्येक वेळेस अशा घटना घडत असतात आणि त्याच्यावर काय थोडे दिवस काय म्हणा ते ॲक्शन करतात पण नंतर मग ते परत जे होतं तेच होतं. जे व्हायचं ते होत असतं. सरकारने basis याच्यावर नाही होत. काहीतरी व्यवस्थित निर्णय घ्यायला हवे. जेणेकरून हो सरकारने याच्यावरती सिरियस होऊन निर्णय घेतले पाहिजे आणि प्रत्येक हॉटेलकडनं विकली बेसिसवरती फायर ऑडिटचे रिपोर्ट्स मागितले पाहिजे. हे जोडपं आलं होतं पुण्यावरून. मी सहज त्यांच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला. याचं कारण असं आहे की जे फिरायला येतात त्यांची एक अपेक्षा असते की आम्ही आलो आहोत तर आम्हाला सुरक्षाही पाहिजे. सरकारचं मोठं कर्तव्य आहे की जे हॉटेल्स आहेत, जे परमिशन आहेत ते पूर्ण होतात की नाही हे पाहणं. म्हणजे सिद्धेसह विलास आठवले, न्यूज स्टेट, गोवा. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।